नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपण पहिलं प्रकरण अभ्यासलं पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नंतर तिसरं प्रकरण अभ्यासलं ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. आणि आता आपण चौथं प्रकरण अभ्यासत आहोत रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन हा टॉपिक 10 मार्कला येतो आणि त्याला ऑर हा रिटायरमेंट टॉपिक विचारला जात होता मागं बोर्डामध्ये. त्यामुळं तुम्ही ॲडमिशनची तयारी चांगली करा आणि रिटायरमेंटमध्ये एक 2-4 बदल आहेत ते पण या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही टॉपिक व्यवस्थित तुम्ही केल्यानंतर तुम्हाला मार्क्स व्यवस्थित मिळतील. 10 मार्क्ससाठी हा टॉपिक विचारला जातो. त्यामुळं या ठिकाणी ॲडमिशनला ऑर रिटायरमेंट विचारलं जातं. त्यामुळे जे विद्यार्थी ॲडमिशन परफेक्ट करणार आहेत त्यांनी रिटायरमेंट लाईटली केलं तरी चालेल. त्यामुळं या ठिकाणी ॲडमिशनला जे अकाउंट तयार करत होतो रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्यानंतर बॅलन्स शीट, तेच इथं पण तयार करायचं आहे, लक्षात घ्या. बघा, सुरुवातीला आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे आणि बॅलन्स शीट, ओल्ड बॅलन्स शीट दिलेलं आहे. नंतर एक 3-4 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि नंतर खाली सांगितलेलं आहे कोणते अकाउंट तयार करायचे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी बघू ॲडजस्टमेंट कोणकोणत्या पॉईंटला आहेत आणि मग त्याला टिकमार्क करून घेऊ. बघा, सुरुवातीला इथं ऑन 1 एप्रिल 2018 प्रकाश रिटायर्ड या शब्दावरून कळतं प्रकाश रिटायर झालेला आहे ऑन द फॉलोइंग टर्म्स, खालील टर्म्सनुसार. तर पहिले ॲडजस्टमेंट बघा, द असेट वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. असेटच्या किमती बदलून दिलेल्या आहेत. स्टॉक रुपीज बघा दिलेला आहे 6300. वरती स्टॉकला असेटला खून करा, या ठिकाणी स्टॉकला खून करा. त्यानंतर म्हणजे जर बघितलं 6300 म्हणजे इथं स्टॉक 6600, लक्षात घ्या 6600. आज 2 स्टॉक दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये, लक्षात घ्या. हा स्टॉक 6600चा 6300, 300 रुपयांनी स्टॉक कमी झालेला आहे. स्टॉकमधनं लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला. आणि दुसरा एक स्टॉक तुम्हाला दिसत असेल तर तो लाईव्ह स्टॉक आहे. लाईव्ह स्टॉक म्हणजे जिवंत पशुपक्ष्यांचा स्टॉक या ठिकाणी दिलेला आहे, तो वेगळा आहे ना, हा क्लोजिंग स्टॉक आहे, त्यामुळे लक्षात घ्या. त्यानंतर मशिनरीची किंमत 10,000 दिलेली आहे. दुसरं बी बघितलं तर मशिनरी या ठिकाणी आपल्याला 10,000 रुपये दिलेले आहे. वरती 10,700 दिलेले आहे. म्हणजे मशिनरीसुद्धा कमी झालेली आहे, लक्षात घ्या. 700 रुपयांनी मशिनरी कमी. सेम मशिनरीमधनं लेस प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर पुढं या ठिकाणी लाईव्ह स्टॉक, जिवंत पशुपक्षी त्यांचा स्टॉक या ठिकाणी दिलेला आहे बघा 10,200. वरती 10,000 रुपये दिला होता, म्हणजे या ठिकाणी 200 रुपये किंमत वाढलेली आहे ॲड करून क्रेडिट साईडला. पुढं दिलेलं आहे आर.डी.डी इज टू बी मेंटेन ॲट 10% ऑन डेटर्स. आता डेटरमधनं आर.डी.डी लेस करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला घ्यायचं. अशा प्रकारे स्टॉक, मशिनरी, लाईव्ह स्टॉक आणि डेटरला टिकमार्क करून घ्या. पहिली ॲडजस्टमेंट त्याच्यावरती आहे. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे त्यांनी की या ठिकाणी द गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹4,000. गुडविलची किंमत 4,000 झालेली आहे फर्मच्या. हाऊ एव्हर ओनली प्रकाश, त्यापैकी प्रकाशचं ओनली प्रकाश शेअर इन इट इज टू बी रेज्ड इन द बुक्स ऑफ अँड रिटर्न ऑफ इमिडिएटली. म्हणजे 4,000 रुपये गुडविलची किंमत झालेली आहे फर्मची. मग त्यांचा रेशो जर बघितला तुम्ही तर 3:2, 3 आणि 3 6 आणि 2 8 भागिले 8 या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
मग 4,000 भागिले 8, तर ते 8×45 500 भागाकार येतोय. 500 गुणिले 2 प्रकाशला येतंय 1,000. प्रकाशला गुडविल येतंय 1,000. तर प्रकाशच्या क्रेडिटला बाय गुडविल 1,000 आणि ते रिटर्न ऑफ या ठिकाणी राहिलेल्या पार्टनरनी केलेलं आहे. 3:3 म्हणजे समान रेशो आहे. 500-500 प्रकाशच्या क्रेडिटला बाय गुडविल 1,000 आणि त्यांच्या दोघांच्या डेबिटला टू गुडविल 500 रुपये, म्हणजे कंटिन्यू पार्टनरच्या डेबिटला आणि जो रिटायर होणार आहे त्याच्या क्रेडिटला. अशा पद्धतीने ही गुडविलची ट्रीटमेंट करायची आहे. त्यानंतर पुढं दिलेले आहे एक तिसरी वेगळी ॲडजस्टमेंट, ₹100 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. आपल्याला क्रेडिटर्समधून ₹100 रिटर्न ऑफ करायला लावलेले आहेत, राईट ऑफ करायला लावलेले आहेत. एक प्रकारचं डिस्काउंट आहे. तर क्रेडिटर लॅबिलिटी साईडला घ्यायचं, त्यामधनं ₹100 लेस करा आणि हे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला लिहा. पुढं चौथी ॲडजस्टमेंट बघा, अमाऊंट ड्यू टू प्रकाश इज टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. जो पार्टनर रिटायर होणार आहे त्याची जो काय बॅलन्स आहे कॅपिटलचा, प्रॉफिटचा, गुडविलचा, तो लोन अकाउंटला ट्रान्सफर करा असं सांगितलेलं आहे. आणि लोन अकाउंटचा बॅलन्स लॅबिलिटी साईडला आपल्याला दाखवायचा आहे. अशा प्रकारे प्रकाश रिटायर झालेला आहे आणि त्याचा बॅलन्स लोन अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करून ते लॅबिलिटी साईडला दाखवायचं आहे. अशा पद्धतीने या 4 ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या आहेत आणि खाली सांगितलेलं आहे कोणते अकाउंट बघा, लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. अशा पद्धतीने आपण हे तिन्ही तयार करून घेतलेलं आहे आणि मग प्रॉब्लेम आता एक पॉईंट ट्रान्सफर करू जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. कुणाल, गणेश, प्रकाश तिन्ही पार्टनर रिटायरमेंटमध्ये वरती तिन्ही पार्टनर देतात. शेअर प्रॉफिट अँड लॉस रेशो 3:2 म्हणजे 3 + 3 + 2 3/8 3/8 2/8 तिघांची बेरीज केली. वॉज ॲज फॉलोज. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. आता लॅबिलिटी साईडला आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीटची तारीख दिलेली आहे. लॅबिलिटी साईडचे पॉईंट बघा. कॅपिटल कुणालचं 11,000 आहे, गणेशचं 15,000 आहे, प्रकाशचं 8,000 आहे. हे कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. तिघांचं कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिट साईडला बघा. या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला आपल्याला दिसतंय बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. कुणाल 11,000, गणेश 15,000, प्रकाश 8,000. शॉर्टकट तिथं नावं दिलेली आहेत. अशा पद्धतीने कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन केलं. त्यानंतर तिथंच आपल्याला या ठिकाणी लॅबिलिटी साईडला रिझर्व फंड दिलेला आहे ₹4,000. लक्षात घ्या. तोच रिझर्व फंड पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला वाटायचा आहे बाय रिझर्व फंड 1,500 प्रकाशला 1,000 म्हणजे 4,000 भागिले 8 ते येत आहे ₹500. 500 गुणिले 3 5×3 15. कुणालचा 3 रेशो आहे 1500, गणेशचा पण 3 रेशो आहे 5×3 15 1500, परंतु प्रकाशचा 2च रेशो आहे. 500 गुणिले 2 ₹1,000. अशा पद्धतीने कॅपिटलचा बॅलन्स ब्रॉड डाऊन केला आणि रिझर्व फंड आपण पार्टनरच्या क्रेडिटला रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तर या पद्धतीने आपण दोन्ही पॉईंट इथं लॅबिलिटी साईडचे ट्रान्सफर केलेले आहेत. बघा इथं कॅपिटल पाठवलं, रिझर्व फंड पार्टनरच्या क्रेडिटला वाटून टाकला. त्यानंतर आता बिल्स पेबल 2,000. हे बिल्स पेबल
डायरेक्ट लॅबिलिटी साईडला घ्या, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, आउटर कॉलमला दाखवा. बिल्स पेबल 2000 रुपये लॅबिलिटी साईडला. त्यानंतर पुढं आहे क्रेडिटर 8900. हे क्रेडिटर लॅबिलिटी साईडला इनर कॉलमला घ्या, त्याच्यावरती क्रेडिटरवरती 100 रुपये रिटर्न ऑफ करायचे, म्हणजे डिस्काउंट आहे. म्हणजे क्रेडिटरमधनं 100 रुपये लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. एक प्रकारचा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे लॅबिलिटी साईडला बघा सनरी क्रेडिटर्स, त्याच्यावरती जातानाच तुम्ही बघितलं तर 100 रुपये हे डिस्काउंट ॲडजस्टमेंट दिलेले आहे, रिटर्न ऑफ करायला सांगितले क्रेडिटरवरून. मग लॅबिलिटी साईडला आपल्याला बॅलन्स शीटच्या दिसल या ठिकाणी क्रेडिटर 8900, त्यातनं लेस रिटर्न ऑफ 100, बाहेर 8800. तसंच बिल्स पेबल पण बघा बाहेर डायरेक्ट 2000 रुपये दिलेले. आता क्रेडिटरमधनं 100 रुपये लेस केलं आणि या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर 100 रुपये. लक्षात घ्या, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला 100 रुपये, म्हणजे क्रेडिटरमधनं लेस P&L ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला. या पद्धतीने क्रेडिटरवरचं डिस्काउंट आपण ट्रान्सफर केलेलं आहे. परत एकदा ऐका म्हणजे व्यवस्थित समजेल. तिघांचं कॅपिटल बॅलन्स ब्रॉड डाऊन करा. रिझर्व फंड पार्टनरच्या क्रेडिटला रेशोमध्ये वाटून टाका. बिल्स पेबल लॅबिलिटी साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला घ्या आणि क्रेडिटर 100 रुपये लेस करून या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवा. अशा पद्धतीने लॅबिलिटीच्या या लॅबिलिटी आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता ॲसेट साईड बघू. मशिनरी 10,700, खाली किंमत दिलेली आहे ॲडजस्टमेंटमध्ये 10,000, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे बी आकडा. मग मशिनरीमधनं 700 रुपये लेस करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी 700 रुपये. मशिनरीची किंमत कमी झालेली आहे, लेस करून डेबिटला. बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जातानाच ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. मशिनरीची किंमत रिव्हॅल्यूड बदलली, 10,000 रुपये झालेले आहे, वरती 10,700 दिलेले आहे, म्हणजे या ठिकाणी 700 रुपये कमी झालेले आहेत. बघा ॲसेट साईडला मशिनरी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी मशिनरी बघा 10,700 लेस डेप्रिसिएशन 700 रुपये, बाहेर आली किंमत 10,000 रुपये आणि हेच डेप्रिसिएशनचे 700 रुपये लेस केलेले. प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी या ठिकाणी बघा 700 रुपये. अशा प्रकारे मशिनरीमधनं लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी 700 रुपये, म्हणजे आपला एक प्रकारचा लॉस झालेला आहे, मशिनरीची किंमत कमी झालेली आहे. आता पुढच्या ॲसेट बघा बिल्डिंगची किंमत 10,000 रुपये दिलेली आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळं डायरेक्ट बिल्डिंग आउटर कॉलमला 10,000 रुपये बिल्डिंग ॲसेटला दाखवा. ॲडजस्टमेंट असेल तर इनर कॉलमला, नाही तर डायरेक्ट आउटर कॉलमला लिहायचं आहे. बिल्डिंग आउटर कॉलमला 10,000 रुपये. त्यानंतर लाईव्ह स्टॉक म्हणजे जिवंत पशु पक्ष्यांचा या ठिकाणी प्राण्यांचा स्टॉक असेल लाईव्ह स्टॉक, तर ते 10,000 रुपये आहे आणि खाली आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे की लाईव्ह स्टॉक 10,200 झालेला आहे, म्हणजे 200 रुपयांनी लाईव्ह स्टॉक वाढलेला आहे किंमत त्याची. म्हणजे या ठिकाणी लाईव्ह स्टॉकमध्ये 200 रुपये ॲड करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय लाईव्ह स्टॉक 200 रुपये. बघा लाईव्ह स्टॉकची किंमत जाताना पण बघा, म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की लाईव्ह स्टॉक आपल्याला इथं दिलेला आहे बघा 10,200, म्हणजे वरती किंमत 10,000 होती, 200 रुपये वाढलेत बदलून आलेले, तर 200 रुपये ॲड करून क्रेडिट साईडला दाखवायचे. बघा या ठिकाणी जर तुम्ही ॲसेट साईडला बघितलं तर बिल्डिंग मग अशी 10,000 रुपये होती डायरेक्ट आउटर कॉलमला, आता लाईव्ह स्टॉक 10,000 पहिली किंमत, त्यामध्ये खाली किंमत झाली 10,200, ॲड ॲप्रिसिएशन वाढले 200 रुपये, बाहेर आले 10,200,
म्हणजे 200 रुपये लाईव्ह स्टॉकमध्ये ॲड करा आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय लाईव्ह स्टॉक 200 रुपये, म्हणजे 200 रुपये लाईव्ह स्टॉकमध्ये ॲड करून क्रेडिट साईडला त्याची किंमत वाढलेली आहे, फायदा झालेला आहे म्हणून. त्यानंतर पुढचे असेट बघा, सन्ड्री डेटर्स. आता डेटर्स 5,000 रुपये आहे. डेटर्स असेटला घ्या आणि त्याच्यामधून RDD लेस करून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवायचं आहे. RDD या ठिकाणी आपल्याला 10% दिलेलं आहे बघा. सन्ड्री डेटरवरती RDD 10% दिलेलं आहे. 5,000वरती 10% म्हणजे 500 रुपये येणार आहे. 10 दाखा. या पद्धतीने 5,000, या 5,000वरती 10% घेत असताना शेवटचं 0 दाखा म्हणजे 10% राहतात. 500 रुपये RDD लेस करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू RDD 500 रुपये. तर या पद्धतीने आपल्याला डेटरमधून या ठिकाणी डेटर्स 5,000 लेस RDD 500 बाहेर आले 4,500 आणि हेच 500 रुपये या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवायचे आहे टू RDD 500 रुपये. अशा प्रकारे आपल्याला RDD पण लेस केलेलं आहे आपण. त्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा आपल्याला बँक बॅलन्स 6,600. ते डायरेक्ट आउटरला असेट साईडला लिहून टाका बँक बॅलन्स, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. असेट साईडला बँक बॅलन्स 6,600 आउटरला लिहा. त्यानंतर पुढं आलेलं आहे स्टॉक 6,600. हा क्लोजिंग स्टॉक आहे. 6,600 त्याची किंमत झाली आहे 6,300, म्हणजे स्टॉक 300 रुपयाने कमी झालेला आहे. तर स्टॉकमधनं 300 रुपये लेस करा आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी दाखवायचा आहे. बघा स्टॉकची किंमत या ठिकाणी पहिलीच ॲडजस्टमेंट त्यांनी दिलेली आहे आपल्याला. जर बघितली 6,300 म्हणजे 300 रुपये स्टॉकचे कमी करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा. बघा स्टॉक या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघा 6,600, त्यातनं लेस डेप्रिशिएशन 300 बाहेर आले 6,300 आणि बँकेचे पण बघून घ्या 6,600 डायरेक्ट आउटरला आहे. आता हे 300 रुपये स्टॉकचे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी टू स्टॉक या ठिकाणी 300 रुपये, म्हणजे स्टॉकमधनं लेस आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक 300 रुपये. तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ॲडजस्टमेंट म्हणजे सगळ्या असेटचे पॉईंट पाठवलेत आपण. परत एकदा ऐका व्यवस्थित मी सांगतोय की मशनरी या ठिकाणी मशनरी कमी झालेली आहे लेस करून डेबिटला. बिल्डिंग डायरेक्ट आउटर कॉलमला असेटला. लाईव्ह स्टॉक 10,200 झाला आहे म्हणजे 200 रुपये ॲड करून क्रेडिटला. डेटर्स या ठिकाणी 500 रुपये लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला RDD. बँक बॅलन्स डायरेक्ट आउटरला 6,600 आणि स्टॉक 6,600, तो स्टॉक झालेला आहे 6,300 म्हणजे 300 रुपये लेस करून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. आणि मग बॅलन्स शीटची टोटल दिलेली आहे तुम्हाला 48,900, 48,900. अशा प्रकारे ओल्ड बॅलन्स शीट टॅली दिलेलं आहे 48,900, 48,900. आणि पुढं आता ॲडजस्टमेंट बघा या ठिकाणी दिलेले आहेत ॲडजस्टमेंट. ऑन 1 एप्रिल 2018 प्रकाश रिटायर ऑन द फॉलोइंग टर्म, म्हणजे प्रकाश रिटायर झालेला आहे. आता पुढं पहिले ॲडजस्टमेंट परत आहे का, असेटच्या किमती या ठिकाणी कमी केल्या तर लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला, वाढले असतील तर ॲड करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला घेतलेला आहे आपण. त्यानंतर आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा. द गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹4,000. गुडविलची किंमत 4,000 झालेली आहे फर्मच्या. हाव एव्हर ओनली, त्यापैकी हाव एव्हर ओनली प्रकाश शेअर म्हणजे प्रकाशलाच फक्त वाटा
इन इट इज टू बी रेज्ड इन द बुक्स अँड रिटर्न ऑफ इमिडिएटली. म्हणजे प्रकाशच्या वाट्याला किती आलेलं आहे तेवढंच बघा. म्हणजे या ठिकाणी 4000 भागिले 8, तर या ठिकाणी 500 रुपये येणार आहे प्रकाशला. म्हणजे सॉरी, 500 रुपये भागाकार येतोय. 500 गुणिले 2, 1000 रुपये प्रकाशला येते. म्हणजे प्रकाशच्या क्रेडिटला 2 रेशो देतात. प्रकाशच्या क्रेडिटला बाय गुडविल 1000 आणि बाकीच्या पार्टनरच्या कंटिन्यू पार्टनरच्या डेबिट साईडला टू गुडविल. त्यांचा 3:3 रेशो आहे, म्हणजे इक्वल आहे. 500 रुपये त्यांच्या डेबिटला द्या. म्हणजे बघा आता पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बघा, बाय गुडविल कुणालला डॅश, गणेशला डॅश, प्रकाशला 1000 रुपये. त्याचा 2 रेशो आहे, त्यामुळं 500 गुणिले 2 1000 आले. आणि हेच 1000 या ठिकाणी कुणाल आणि गणेशच्या डेबिटला टू गुडविल रिटर्न ऑफ, कुणालला 500, गणेशला 500, प्रकाशला डॅश. कारण त्यांचा रेशो 3:3 आहे कुणाल गणेशचा, म्हणजे समान आला. 3:1 3 म्हणजे 1000 रुपये त्यांच्या डेबिटला टू गुडविल एकाच एक रेशोमध्ये येणार आहे. त्यामुळं 500 रुपये येणार आहे आणि प्रकाशचा 1000 रुपये येते. अशा पद्धतीने प्रकाशच्या क्रेडिटला बाय गुडविल आणि त्या दोघांच्या डेबिटला टू गुडविल रिटर्न ऑफ केलं, काढून टाकलं. त्या दोघांचं कॅपिटल कमी होणार आहे आणि प्रकाशचं कॅपिटल वाढणार आहे. म्हणून प्रकाशच्या क्रेडिटला बाय गुडविल तो रिटायर होतोय आणि ते दोघं देणार आहेत, म्हणून त्यांच्या डेबिटला टू गुडविल 500 रुपये. अशा प्रकारे आपल्याला हे गुडविल रिटर्न ऑफची ॲडजस्टमेंट आपण अभ्यासली. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट ती पण बघितली आपण, ₹100 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. क्रेडिटरमधनं 100 रुपये लेस करा. मग क्रेडिटरमधनं आपण लेस केलं आणि या ठिकाणी आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवलं. आता चौथी ॲडजस्टमेंट एक बघायची आपल्याला, अमाऊंट ड्यू टू प्रकाश. देणं जे आहे अमाऊंट प्रकाशला इज टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. प्रकाशला जो बॅलन्स द्यायचा आहे तो बॅलन्स, कॅपिटल द्यायचा आहे तो या ठिकाणी लोन अकाउंटला पाठवायचा आहे. रिटायर जो पार्टनर होणार आहे त्याचं लोन अकाउंटला बॅलन्स पाठवायचा आहे आणि हा लोन अकाउंट आपण लॅबिलिटी साईडला दाखवणार आहोत. चला तर मग या ठिकाणी प्रॉब्लेम टॅली करायला घेऊ, म्हणजे लोनचा बॅलन्स लक्षात येईल आपल्याला. सुरुवातीला बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला पहिलं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट दिलेलं आहे. डेबिटचे पॉईंट एकदा परत वाचतोय, लक्ष द्या नीट व्यवस्थित. RDD 500 रुपये, मशिनरी 700 रुपये, टू स्टॉक 300 रुपये कमी झालेले आहे, डेबिटला घेतलेले आहेत. आता या ठिकाणी क्रेडिटला बघा, सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला क्रेडिटला लाईव्ह स्टॉक 200 रुपये दिसतंय. त्यानंतर बाय क्रेडिटर 100 रुपये. अशा पद्धतीने क्रेडिट साईडला फक्त 300 रुपये आहेत. मग क्लोज करताना आजच्या प्रॉब्लेमला लॉस आलेला आहे, लक्षात घ्या. डेबिटची टोटल बघा किती येते, 300 अधिक 700 1000 आणि ते 500 1,500. तेच क्रेडिटला घेतलं 1000 500 1,500. आता या 1,500तनं 200 + 100 300 गेले, वरती फरक आला 1200 रुपये. त्याला नाव द्यायचं बाय लॉस कुणाल, गणेश, प्रकाश, तिघांना लॉस. आता हा 1200 बघा कसं वाटलेला आहे, 1200 भागिले 8. या ठिकाणी 1200 भागिले 8 त्याचं उत्तर येतं आहे 150. आता 150 गुणिले 3 कुणाला येणार 450. परत गणेशचा पण 3च रेशो आहे, 450 आणि 150 गुणिले 2, 2ने गुणलं तर 150 रुपये. 150 गुणिले 2 300 रुपये प्रकाशला. अशा पद्धतीने 1200 भागिले 8 केलं की 150 येतं आहे आणि 150 आल्यानंतर आपण कुणालचा रेशो 3 आहे, 150 गुणिले 3 450. गणितचा पण 3 रेशो आहे, 150 गुणिले 3 450 आणि प्रकाशचा रेशो 2 आहे, 150 गुणिले 2 300 रुपये. तर या पद्धतीने आपल्याला हे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि त्याला आलेला लॉस आपण तिन्ही पार्टनरला हे 1200 रुपये रेशोमध्ये वाटलेले आहेत. 3:2 या रेशोमध्ये वाटलेलं
आहे 150 भागाकार आला होता, त्यांनी त्याला गुणला आपण. तर कुणालला 450, गणेशला 450, प्रकाशला 300 रुपये येते. तर या पद्धतीने आपण लॉस वाटलेला आहे. आता हे महत्त्वाचं आहे का, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय पार्टनर किंवा बाय लॉस, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय पार्टनर किंवा बाय लॉस, मग पार्टनरच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात लॉस. बघा या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात लॉस. कुणालला बघा वरती 450, गणेशला 450 आणि प्रकाशला 300 रुपये. तर या प्रॉब्लेमला लॉस आलेला आहे. रिटायरमेंटच्या प्रॉब्लेमला कधी प्रॉफिट येऊ शकतो, कधी लॉस येऊ शकतो. त्यामुळं हा लॉस वाटताना तिघांना वाटलेला आहे. रिटायरमेंटमध्ये ॲडमिशन टॉपिकमध्ये आपण लॉस आला असता तर त्या दोघांनाच वाटतो. ॲडमिशनमध्ये आता तर न्यू पार्टनरने ॲडमिशन घेतलेलं आहे, म्हणून पार्टनरशिप फर्म लॉसमध्ये गेलेली आहे. प्रकाशने विचार केला आणि निर्णय घेतला की त्यामधनं आपण रिटायर व्हायचं, निवृत्ती घ्यायची, कारण संस्था फर्म पार्टनरशिप फर्म ही लॉसमध्ये चाललेली आहे. त्यामुळं त्यांनी रिटायरमेंटचा डिसिजन घेतलेला असेल. अशा प्रकारे लॉस तिघांना वाटला, त्यांच्या डेबिटला घेतला लॉस. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कसं क्लोज केलेले ते लक्षात घ्या व्यवस्थित. आता पहिल्यांदा बघा या ठिकाणी पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडपासून सुरुवात करू आपण. बॅलन्स ब्रॉड डाऊन तिघांचे केलेले आहेत. प्रकारचा कॉलम बघा 8,000, रिझर्व्ह फंड 1,000, गुडविल 1,000. आणि प्रकारच्या क्रेडिटची टोटल आली 10,000. जो रिटायर होणार आहे त्याच्या अगोदर टोटल करायचे असते, लक्षात घ्या. प्रकारच्या क्रेडिटची डेबिट टोटल आली 10,000, तीच घेतली डेबिटला 10,000. वरती 300 रुपये लॉस आहे. हा लॉस वजा केलेला की फरक येणार आहे 9,700. त्याला नाव द्यायचं आहे टू लोन अकाउंट. म्हणजे प्रकारचा जो काय बॅलन्स येणार आहे 9,700, त्याला नाव द्यायचं आहे टू लोन अकाउंट. आणि हेच लोन अकाउंट या ठिकाणी लॅबिलिटी साईडला दाखवायचं आहे. म्हणजे हे 9,700 महत्त्वाची अमाऊंट आहे, ही आपण लोन अकाउंटला पाठवली. इथं खाली डॅश आलेलं आहे, लक्षात घ्या. हे 9,700 आपण लॅबिलिटी साईडला दाखवायचं आहे. बघा लॅबिलिटी साईडला जर तुम्ही बघितलं तर खाली दिलेलं आहे प्रकाश लोन अकाउंट 9,700. म्हणजे प्रकारचा बॅलन्स चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं की लोनला पाठवा. काही वेळेस सांगतात थोडेफार पैसे रोख द्या आणि मग राहिलेला बॅलन्स लोनला पाठवा. पण आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं 100% बॅलन्स लोनला पाठवा. त्यामुळं प्रकाशचा लोनला बॅलन्स आला 9,700. आणि मग कुणाल आणि गणेशचा कॅरीड डाऊन करायचा आहे, लक्षात घ्या. ते व्यवस्थित लक्षात घ्या. आता बघा गणेशच्या क्रेडिटची टोटल आली 15,000 अधिक 1,500, 16,500. तीच डेबिटला घेतली 16,500. आता 16,500मधनं हे 500 प्लस हे 450, 950 गेले. 16,500तनं 950 गेले, फरक आला 15,550 गणेशचा, 15,550. आता कुणालच्या क्रेडिटची टोटल बघा 11,000 प्लस 1,500, 12,500. तीच डेबिटला घेतली 12,500. या 12,500मधनं 950 गेले, फरक आला 11,550. त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हाच बॅलन्स या ठिकाणी आपण लॅबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून दाखवणार आहोत. कुणालचं कॅपिटल 11,550, गणेशचं कॅपिटल 15,550, प्रकाशला डॅश, प्रकाश रिटायर झालेला आहे. तर या पद्धतीने कॅपिटल लॅबिलिटी साईडला जर तुम्ही बघितलं तर कुणालचं कॅपिटल 11,550, गणेशचं कॅपिटल 15,550, टोटल आली 27,100. 27,100 आलेले आहे. आणि मग खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करणं महत्त्वाचं आहे. बघा लॅबिलिटी साईडला कॅपिटल 11,550, गणितचं 15,550, 27,100. क्रेडिटरचं आहे 8,800. बिल्स पेबल आहे 2,000. त्यानंतर प्रकाश लोन
9700 हे झालं. मग लायबिलिटी साईडची टोटल येते तुमची 47,600. आता ॲसेटची टोटल बघा. बिल्डिंग 10,000, मशिनरी 10,000, डेटर्स 4,500. डेटरमधून RDD 10% लेस केलं बरं का, 4,500. लाईव्ह स्टॉक जिवंत पशुपक्ष्यांचा स्टॉक 10,200. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक 6,300 आणि बँक बॅलन्स 6,600. अशा प्रकारे टोटल येते तुमची 47,600. तर ॲसेटची पण टोटल तेवढीच येते 47,600. मग बॅलन्स शीट तुमचं टॅली झालं की तो प्रॉब्लेम व्यवस्थित टॅली झालेला आहे आणि 10पैकी 10 मार्क्स मिळणार आहे. तर रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये या ठिकाणी जो पार्टनर रिटायर होतोय त्याचा बॅलन्स आपण लोन अकाउंटला पाठवत असतो. तो एक महत्त्वाचा बदल लक्षात घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि लोन अकाउंटला पाठवलेला बॅलन्स व्यवस्थित या ठिकाणी प्रकाश लोन लायबिलिटीला पाठवायचा आहे. हा झाला रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा एक प्रॉब्लेम आपण व्यवस्थित सॉल्व केला. यामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात घ्या. परत एकदा सांगतोय की प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट हे जे अकाउंट आहे तो लॉस तिघांना आपण वाटलेला आहे, महत्त्वाचं. आणि जो पार्टनर रिटायर होणार आहे त्याला गुडविल द्यायचं आहे, लक्षात घ्या. जाताना कॅपिटल द्यायचं, रिझर्व्ह फंड द्यायचा, गुडविल पण द्यायचं आहे. आणि ते गुडविल इतर दोघं देणार आहेत, म्हणून ह्यांच्या डेबिटला तो गुडविल 500 रुपये, टू गुडविल 500 रुपये. अशा प्रकारे गुडविल ह्या दोघांच्या डेबिट साईडला या ठिकाणी दाखवायचं आहे. आणि नंतर जो पार्टनर रिटायर होणार आहे प्रकाश, त्याचा बॅलन्स महत्त्वाचा लोन अकाउंटला 9,700 बॅलन्स लोन अकाउंटला पाठवायचा आहे. ते लोन अकाउंट लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे. आणि राहिलेल्या दोघांचा बॅलन्स या ठिकाणी आपण कॅरीड डाऊन करायचा आहे, महत्त्वाचं लक्षात घ्या. राहिलेले 2 कुणाल 11,550 आणि गणेश 15,550. हा महत्त्वाचा बदल आहे. ॲडमिशनमध्ये तिघांचं कॅपिटल येतं इथं कॅरीड डाऊन, पण रिटायरमेंटमध्ये जो रिटायर होणार आहे त्याचा बॅलन्स लोनला आणि राहिलेल्या दोघांचा बॅलन्स कॅरीड डाऊन येतो. तेच लायबिलिटी साईडला आपण दाखवतो की लायबिलिटी साईडला या ठिकाणी दोघांचं कॅपिटल आपण दाखवतो आणि जो रिटायर होणार आहे त्याचा बॅलन्स त्याच्या लोन अकाउंटला पाठवत असतो. आणि मग तुमचं बॅलन्स शीट 47,600 टॅली होतोय. तर अशा पद्धतीने हा रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा एक नेक्स्ट प्रॉब्लेम आपण अभ्यासला. तर तुम्ही काय करायचे लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे, त्यामुळं प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा. व्यवस्थित प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल, बॅलन्स शीट आखून घ्या आणि या ठिकाणी प्रॉब्लेम प्लस ॲडजस्टमेंट लिहून तो व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. काही शंका असतील तर विचारा. आणि अकाउंटला आपण मागील तासाला आपण 3ऱ्या प्रकरणापर्यंत ॲडमिशनपर्यंत नोट्स दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही कंप्लीट करा. काही शंका असतील तर विचारा आणि अकाउंटचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. एखाद्या विद्यार्थ्याने ॲडमिशनची 100% तयारी केली तरी हरकत नाही. आणि एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन थोडं अवघड जात असेल तर त्याने रिटायरमेंट केलं तरी हरकत नाही. त्यामुळं ॲडमिशन तर 100% कराच, पण एक्स्ट्रा म्हणून ज्याला रिटायरमेंट करायचं आहे त्याने केलं तरी हरकत नाही. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण ॲडमिशन टॉपिकचा एक प्रॉब्लेम अभ्यासलेला आहे. राहिलेले प्रॉब्लेम आपण नंतरच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.